कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा सेकंड डे पटायामधला आणि हे आमचं हॉटेल आहे. हॉटेलचा पूर्ण व्हिडिओ पण येईलच, पण इथं हा स्विमिंग पूल आहे छोटासाच आणि छान आहे, मस्त छान आहे वगैरे पण ठेवलेले आहे. मस्त रूम पण खूप छान आहे. त्याचा रिव्ह्यू वगैरे सगळं आम्ही देऊ तुम्हाला. हॉटेल बेला म्हणून आहे, पण जरा सीबी वगैरे काय नाहीये, पण इट्स सेंट्रल लोकेशन. इथून फक्त 5 मिनिटं बीच आहे. बीच आहे, येस. आणि हॉटेल्स वगैरे खूप जास्त जवळ आहेत आपले इंडियन हॉटेल, म्हणून आम्ही हे घेतलेले. इंडियन हॉटेल्स जवळ आहेत, अगदी हॅपनिंग एरिया आहे, खूप छान प्लेस आहे. म्हणजे इथून सगळं जवळ आहे आणि यांच्याकडून आम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट आहे तो कॉम्प्लिमेंटरी आहे आणि छान आहे. म्हणजे यांची सर्व्हिस पण चांगली आहे, आम्हाला आवडली. आणि आजचे आमचे पॉइंट्स म्हणजे आज आम्ही जाणार आहे कोरल आयलंड बघायला आणि बहुतेक ते याच्यामधून जाणार आहे ना, शिपमधून आम्ही जाणार आहे. तर काल आम्ही ॲक्च्युली एक एजंट बुक केले आणि इंडिव्हिज्युअली फिरण्यापेक्षा आम्ही विचार केला की एजंटच्या थ्रू जावं, म्हणजे थोडं सोयीस्कर होईल, सोपं होईल. तर त्यांनी काल आम्हाला 3 पॉईंट्स दाखवले. ते पॉईंट्स तुम्ही काल बघितले असतीलच. तर आजचे पॉईंट्स म्हणजे आज दिवसभर फक्त कोरल आयलंड आहे आणि सकाळी 9:15 वाजता ते येणार आहेत, पिक करणार आहेत आम्हाला आणि मग आम्ही जायला मला वाटते साधारण 1 तास तरी आरामात लागेल आम्हाला. मग तिथं काय काय आहे ते बघू आपण. आणि तुला काय म्हणायचं, कसं वाटते पटायामध्ये? पटाया खूप छान आहे, म्हणजे लाईक अदर्स ओनली. पण परत तुम्हाला तेच बीच, कुठं एक स्पॉट छान, हे सगळ्या गोष्टी आहेतच. पण आता एरिया वेगळा आहे, वातावरण वेगळं आहे आणि छान आहे. ऍक्च्युली इथले फ्रुट्स वगैरे मी बघितले ना काल, तर खूप आम्हाला आवडले, मस्त खायला. आणि ते कालचा कुठला पॉइंट आवडला? आणि तो एरिया वेगळा आहे, वातावरण वेगळं आहे आणि छान आहे. ऍक्च्युली इथले फ्रुट्स वगैरे मी बघितले ना काल, तर खूप आम्हाला आवडले, मस्त खायला. आणि ते कालचा कुठला पॉइंट आवडला? आणि तो आर्ट ऑफ इल्युजन बघितला मी, आर्ट ऑफ पॅराडाईज. एक्सलंट नाही, 3D सगळे व्ह्यूज आहेत आणि ते तुम्हाला खूप छान वाटतं, एन्जॉय करतो. अच्छा बघूया, आज शेअर करूच आपण काय काय ते. कसलं भारी. इथं एखादं हे पण केलं असतं आपण. आपल्याला इथं पुरी आहे ना, पुरी आहे. हे काय, आलूची भाजी आहे, सांबर आहे, इडली आहे, चटणी, पोहे, शेवयाची खीर आहे, कलर्ड व्हेजिटेबल्स, अंडे. ज्यूस मध्ये कुठले कुठले ज्यूस आहेत? हे 3 ज्यूस आहेत है ना? हा, ऑरेंज फ्लेवर घेतला ना तू. सॅलड मध्ये एवढे प्रकार आहेत. कॉफीचे प्रकार आहेत, चहा आहे, मसाला चहा, तर जाम आहे ना, बटर आहे, क्रोसेन आहे. ते मला खूप छान ब्रेकफास्ट मिळाला. मी घेतली आहे इडलीची चटणी, कोकोनट चटणी, पोहे, पुरी, इडली, सांबर आणि ही बटाट्याची भाजी आहे. आणि आशुतोषनी हे घेतलंय सगळं, त्याला हे असलं आवडतं. फॉरेनर आहे तो, आमच्यासारखं इंडियन नाही आहे, गावठी, त्यामुळे तो असं खातो. आणि हे आमचं प्रॉपर महाराष्ट्रीयन फूड असतं. कसं आहे मग टेस्ट? मस्त आहे, पाला मस्त आहे. मस्त आहे ना. गवत, टोमॅटो मस्त आहे, छोटा चिंडूचा टोमॅटो. नाही, तुम्हाला इंडियन ब्रेकफास्ट करायचं असेल तर तुम्ही हे हॉटेल बुक करू शकता, आहे की नाही? पटाया सिटी. आता मी व्हॅन मधून आम्हाला इथं सोडलंय. हो, ठीक आहे, ती वेगळीच गाडी आहे. तर आता इथून बहुतेक आमची बोट असणार आहे, हो ना? आणि हा पटाया सिटीचा व्ह्यू, पटाया सिटी. आणि ही आमची लाईन आहे आणि हे असे नंबर दिलेत त्यांनी आम्हाला, हातावरती असे नंबर टाकले. ही बोट आहे आमची.
खूप जास्ती गरम होते, भयानक गरम होते. इथे वेगळ्या वेगळ्या राईड्स पण आहेत. बोट राईड आहे, बनाना राईड आहे आणि आम्ही इकडे बसलोय. हा मस्त पटाया बीच आहे. या बीचचं नाव काय आहे? काय कोरल आयलंड जवळ. हा, कोरल आयलंड पासून जवळ आहे. तर आता आम्ही सी वॉक, स्कुबा डायव्हिंग केलं आणि मस्त छान, खूप छान फिश होते है ना, मस्त होते. आणि त्यांनी प्रॉपर मस्त ऑक्सिजन सिलेंडर दिलाय वरती. जास्त त्यांनी ते डोक्यात ठेवलेला असतो, त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन घ्यायला काय त्रास होत नाही. तुम्ही आरामात एन्जॉय करू सगळा दिवस. आणि तुम्ही ऑलमोस्ट पूर्णपणे जवळजवळ 10-20 फूट असं 15 फूट राहतो खाली असं. आणि आम्ही तारकर्लीला पण केलं होतं, पण मला काही आवडलं नव्हतं आणि जमलं पण नव्हतं. तारकर्ली तुम्हाला तोंडात दाबून घ्यायला लागतं की इथं तुम्ही असं ऑक्सिजन सिलेंडर वरती तुमच्या अंगावर आहे व्यवस्थित, तुम्हाला असं काहीच होत नाही, होत नाही, त्रास होत नाही. खूप कम्फर्टेबल पण वाटलं हे आणि छान वाटलं. एक वेगळा एक्सपिरियन्स. दोन्ही पण पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग आणि हे दोन्ही सुद्धा मस्त एक्सपिरियन्स होता. आणि इथं त्यांनी बनाना राईड्स वगैरे आहे. त्यांनी इथं बसायला पण आमची मस्त सोय केली. तुम्ही इथं ऑर्डर देऊ. इथं बीच आहे आणि इथं आम्ही बसलोय मस्त. तर पुढे बीच आहे आणि इथं अशी बसायला सोय मस्त. पण खूप जास्ती ऊन आहे आता, ऊन भयानक ऊन आहे, पण ठीक त्यामुळे दमाल होते. कोरल आयलंडसाठी जे आम्ही पॅकेज घेतलं होतं त्याच्यामध्ये लंच इन्क्लुडेड होता. आणि इथं त्यांनी माइंड रिसॉर्ट म्हणून आहे, तिथं चांगलं लंच प्रोव्हाइड केलं. प्रॉपर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन इंडियन लंच होता. चांगलं होतं फूडसुद्धा आणि चांगला एक्सपिरियन्स होता. तर आज सकाळपासून आम्ही कोरल आयलंडला गेलो होतो. तिथं मस्त पॅरासेलिंग केलं आणि ते हे पण बघितले. फिशवर पासून आमचं हॉटेल आहे ग्रँड बेला हॉटेल आणि तिथून आम्ही आलेलो आहे सँक्च्युरी ऑफ ट्रूथ बघण्यासाठी. तर हे याच्याबद्दल पण खूप ऐकलं होतं, म्हणजे पटायामधली ही मस्ट विजिट प्लेस आहे असं तुम्ही म्हणू शकता. खूप छान आहे ही प्लेस. तर बघू आपण. आता त्याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. एक आम्हाला एजंट मिळाले आणि त्यांच्या थ्रू आम्ही बुकिंग केलेलं आहे. लेट्स सी काय होतं. मी काढते फक्त हे यांचे तिकीटचे प्राइजेस आहेत सगळे. सँक्च्युरी ऑफ ट्रूथ ॲक्च्युली एक टेम्पल आहे आणि लाकडांनी बनवलेलं टेम्पल आहे आणि अतिशय सुंदर असं टेम्पल आहे. पाण्याच्या जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला मागे असा बीचचा व्ह्यूसुद्धा मिळतो. किल्ला, टेम्पल आणि म्युझियम या तिन्हीचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन हवं असेल तर ही प्लेस. वाव, तर असं इतकं मस्त हे आहे इथं आणि ना असं मस्त जंगल आहे आणि या जंगलाच्या आतमध्ये म्हणजे वरती चढून जायचं आहे या म्युझियमला. खूप मस्त वाटतंय, असं वेगळा ट्रेक वाटतोय छोटूसा. आणि यांनी हेल्मेट दिलेलं आहे आम्हाला. बघू आता हसतोष निघात मी पण घाले. आणि इकडे समोर एंट्रन्स आहे आणि असं हेल्मेट दिलंय त्यांनी आम्हाला. का माहिती नाही, बहुतेक सेफ्टीसाठीच असणार आहे. बघू आता. आणि इकडे ना शॉर्ट्स कपडे अलाउड नाही आहेत, म्हणजे नीपर्यंत अलाउड नाही आहेत. थोडंसं लॉंग असेल तर चालतात, नाही तर मग ते कॅरी करायला $200 हे घेतात, डिपॉझिट घेतात. वाव, आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे इथं. वाव, बसते तर ते म्युझियमचा थोडासा पार्ट दिसतो इथून मस्त. आणि हे बहुतेक टेम्पल आहे वाटतं. व्हॉट इज दिस मॅम? हा, मॉडेल ऑफ व्हॉट दिस म्युझियम? ओके ओके. हा इतका सुंदर आणि जबरदस्त आहे ना, तुम्ही याला पटायामधलं मास्टरपीस आहे असं म्हणलं ना तरी सुद्धा चालेल. इतकं सुंदर असं हे म्युझियम आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की खूप छान असं हे म्युझियम आहे
आणि तुम्ही इथं बघू शकता याच्यावर इतकी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे, म्हणजे इतकं कोरीव काम आहे. अजून बहुतेक याचं बांधकाम चालू आहे. हे बांधकाम तुम्ही इकडे बघू शकता, या बाजूला बांधकाम चालू आहे. अजून आतमध्ये जायचं आहे. मला माहीत नाही आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही, बहुतेक करून आहे अलाउड, तर आपण आतमध्ये पण बघणार आहे. पण तोपर्यंत बघा, हे इतकं सुंदर तुम्ही इथून बघू शकता. आर्किटेक्चर तर एकदम युनिक आहे. असं शिप पण असल्यासारखी वाटते. हो बरोबर, पूर्ण सगळं लाकडाचं आहे आणि इतकं सुंदर आहे ना. आता मला माहित नाही व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय, पण ॲक्च्युअलमध्ये बघायला डोळ्यांना इतकं सुंदर वाटते ना. सगळ्या असे देवतांच्या वगैरे मूर्त्या आहेत, सगळे स्टॅच्यू आहेत. जबरदस्त आहे हे. हा आणि लाकडाच आहे महत्वाचं. घंटा ऍक्टिव्हिटी आहे ते. हे बघ, ह्यांचं कॉस्ट्युमचं पण होतं रे इथं. नो नो हे बाई. आणि याच्यानंतर संध्याकाळी आम्ही रिटर्न आलो पटायामध्ये, आणि पटायामध्ये आल्यानंतर परत आम्ही मसाज सेंटरला गेलो. जर तुम्ही थायलंडला आला असाल तर एकदा तरी मसाज करून घ्या, तेवढंच बॉडी पण रिलॅक्स होते आणि चांगलं आहे. आम्ही इवन बालीला गेलो होतो तेव्हासुद्धा आम्ही मसाज केले होते आणि चांगले आहेत. तुम्ही कुठून करून घेता त्यावर प्राईस वगैरे डिफर करते. खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत. इंडियन रेस्टॉरंट, त्यानंतर इथं पण आहे रसोई इंडियन, गोविंदम आणि हे जय जिनेंद्र. मग इथं जायचं का? कालच्या सारखं सूप ऑर्डर केलेलं आहे आम्ही. मंचव सूप ना ऑर्डर केला आम्ही. आता कसं आहे? ठीक आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. राईस आहे, चपाती आहे, टोमॅटो आहे, सॅलड आहे. ही काय मटार आहे ना? ही काय? मटार पनीर दाल मखनी. कसं आहे मग जेवण? टेस्टी विदाउट कांदा आणि हे ना लसूण. तर अशा प्रकारे सेकंड डे पटायामधला आम्ही पहिला जो हाफ आहे तिथं कोरल आयलंडला गेलो. तिकडे सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत. त्यानंतर म्युझियम बघितलं, सँक्च्युरी ऑफ ट्रूथ, त्यानंतर मसाज आणि डिनर. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.